हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यांमधील पत्रकारांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशानं शासकीय अथवा गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भात 1 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक पत्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडत समाजातील विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य प्रामाणिकपणे करतात। मात्र तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांकडे स्वतःचे हक्काचे निवासस्थान उपलब्ध नसल्यानं त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस फोटोग्राफर्स तसंच सोशल मीडियावरील अधिकृत पत्रकार यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जमीन उपलब्धतेबाबतचे सकारात्मक पत्र अथवा नकारात्मक नसलेले प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। पत्रकार बांधवांनी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी योग्य शासकीय अथवा गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तसंच अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील पत्रकारांना हक्काची घरं मिळावीत यासाठी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण करता यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना हक्काचं घर मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेऊन तालुका महसूल प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत अशी अपेक्षा पत्रकार बांधवांकडून व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी विजय दगडू, प्रद्युम्न गिरीकर, नंदकिशोर तोष्णीवाल, वसंत भट, शिवाजी मेटकर, चंद्रकांत देवने, प्रभाकर स्वामी, कन्हैया खंडेलवाल, उमेश चक्कर, विजय खंदारे, तुकाराम झाडे, विलास काचगुंडे, फारुकी अजमत काझी, अफजल शरीफ, दिलीप खोडके, मुजीब पठाण, मोहम्मद रफिक, गोपाल काकडे, संजय शितळे, शफी डोंगरगावकर, शारेक जाम, शेख साजिद, अलिमुद्दीन कादरी, विठ्ठल कदम, प्रवीण नायक, मदन बियानी, सुनील केंद्रे, सुरेश जोशी, अमोल नायक, बबन सुतार, गजानन नाईक, प्रकाश पाटील, विश्वनाथ देशमुख, सुधीर गोगटे, शिवाजी घुगे, बाबाराव अवसे, सय्यद अहमद, डॉक्टर संतोष गावंडे, मझर शेख, शंकरराव, विकीउद्दीन सिद्दीकी, प्रभाकर बारशे, रवी कुटे, श्रीकांत बाराहते, नंदू परदेशी, फिरदोस सिद्दीकी, माजिद सिद्दीकी, योगेश अग्रवाल, डॉक्टर शेख हबीब, श्याम शेवाळकर, प्रदीप पातेकर यांच्यासह शेकडो पत्रकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली। हिंगोली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक दैनिकांचे प्रतिनिधी उन्हाळा असेल, पावसाळा असेल, अशा कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये अतिशय ग्राउंड लेवलवर प्रामाणिकपणे काम करत असतात आणि जिल्ह्यातल्या अशा सर्व ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळावा या पत्रकारांना तालुका स्तरावर गृहनिर्माण संस्थेसाठी शासनाकडून जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आज या ठिकाणी पत्रकारितेतील जे अनेक ज्येष्ठ आमचे मित्र यांच्या उपस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आणि खरोखर ग्रामीण पत्रकारांना या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी सर्व पत्रकारांच्या एकजुटीनं या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येत आहे। त्याचबरोबर नुकताच राज्य शासनाने माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नवीन फेरबदल केलेले आहेत आणि हे फेरबदल म्हणजे केवळ शासकीय यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या मनमानी पद्धतीने काम करण्याची मुभा देण्याचा असा प्रयत्न या नवीन बदलातून झालेला आहे। त्यामुळे सर्व पत्रकारांच्या वतीनं याबाबतीत देखील अशी मागणी करण्यात आलेली आहे की माहिती अधिकाराचा जो जुना पॅटर्न होता आणि जो अध्यादेश आहे तोच कायम ठेवावा, त्याच्यात कुठलाही बदल करण्यात येऊ नये। या दोन मागण्यांसाठी आज या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या वतीने आणि ज्येष्ठांच्या उपस्थितीत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या सर्व तालुक्याभरातून
पूर्ण जिल्हाभरातून इथं पत्रकार मंडळी आलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागात जे पत्रकारितेचं काम करत आहेत त्याच्यामध्ये सोशल मीडिया असो किंवा चॅनलच्या असो किंवा प्रिंट मीडिया असो, या सर्व क्षेत्रातील लोक इथं आज आलेत. त्यांची एक मागणी आहे की आम्हाला सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी सरकारी गायरान किंवा शासकीय जमीन उपलब्ध आहे, त्या जमिनी उपलब्ध करून देऊन आमच्या गृहनिर्माण संस्थेकरता जागा उपलब्ध करून द्यावी, ही प्रमुख मागणी घेऊन इथं सर्व जिल्ह्यातील पत्रकार आलेले आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. या तसंच जो नवीन 2026चा माहिती अधिकार अधिनियम बदल करण्यात आलेला आहे, तो अधिनियम जो आहे तो फक्त अधिकाऱ्यांना पाठराखण करणारा असल्यामुळं त्याचा आम्ही निषेध करून जो जुना कायदा आहे तोच कायदा जशाला तसा ठेवा, ही मागणीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केलेला आहे.